कळायला मार्ग नाही बरं अनेकांना. नाही असं काही नाही. शेवटी कायदा सुव्यवस्था बंदोबस्त करणं हे पोलिसाचा स्वतःचा आपला कर्तव्य आहे आणि त्यामुळं पोलीस आपला कर्तव्य बाजू लागली. गेल्या काही बैठकांमध्ये वादांचं हे दिसतंय. आता राजकारण जसं जसं जवळ येतो तसं जसं वाद होत असतात. आपण पाहिलं लोकसभा आहे, विधानसभा आहे, तर कोणाला ज्याला ज्याला आपल्या आपल्या पद्धतीने हिरो बनायचं आहे त्याच्यासाठी एक मीटिंग एक बहाणा असतो. त्या पद्धतीतून काहीतरी बोलता येतं. पण आजच्या DPTC मध्ये आहे बहाणा काय? आजच्या DPTC मध्ये बहाणा आहे काही? नाही नाही चालत असं थोडं बहुत. परिवार आहे, परिवारामध्ये 4 भाऊबी असले त्यांच्यामध्ये थोडेफार बोलाबाली चालाचाली होते. हिंगोलीमध्ये असंच हिंगोलीचा विषय संपलेला आहे. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात राजकारणामध्ये. हे चालणार नाही. हा बोला. यांचा एक वेगळा अशा पद्धतीनं DPTC मध्ये एकदम या लेवलवर एक लक्षात घ्या कधी कधी कोणाकडून काही बोलल्या गेलं तर दुसऱ्याकडून आपाप बोलल्या जातं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. ते पारिवारिक भांडणं आहे आणि हे असे चालत असतात. पण सर याच्यामध्ये निधी वाटपाचा जो विषय असतो लोकप्रतिनिधीचा तो बरोबर होत नाही म्हणून विरोधी पक्षाचे असतील नाही कसं आहे सत्तापद असतात तर ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. नाही ते व्यवस्थित व्हायला पाहिजे हे आपलं बरोबर आहे. पण थोडाफार बी कोणाची मनं दुखली का लगेच लोक आरोप करतात. पण मला असं वाटतंय की जिल्हा नियोजन मंडळामध्ये जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.